आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत सोमनाथ, आणि सोमनाथ या ठिकाणी हिरण, कपिला आणि सरस्वती हा त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आपली यात्रा आलेली आहे। बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने मी आपलं स्वागत करतोय। आता ह्या त्रिवेणी संगमावर त्या ठिकाणी भरपूर बरीचशी तीर्थ आपण आता करणार आहोत। तर ते असणार हा त्रिवेणी संगम, आणि त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। 3 नद्याच्या संगमावर याच ठिकाणी चंद्र आणि रोहिणीने तपश्चर्या केलेलं हे तीर्थक्षेत्र। या ठिकाणी यात्रा आलेले आहेत। सर्व यात्रेकरू आपण बघत आहोत। तर या ठिकाणी हिरण्य, कपिला आणि सरस्वती या नद्याचा संगम, आणि आम्ही समोरच्या बाजूला बघत आहात तो भला मोठा समुद्र, आणि या समुद्राचं आणि ह्या नद्याचं मिलन या ठिकाणी झालेलं आहे। असं असणार हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत। सुंदर नजारा या ठिकाणी बघतोय आपण। सर्व यात्रेकरू या त्रिवेणी संगमावर सुचिरभूत होत असताना आपण पाहत आहोत। राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम। आज के आनंद की, अपने अपने माता पिता की, सब संतन की, सोमनाथ भगवान की। तर आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणतात। हिरण्य, कपिला आणि सरस्वती या 3 नद्याचा संगम आहे। समोर बघत असतो हिरण्य आणि कपिला नदी तिकडून आलेली आहे, आणि तिकडं हा समुद्र आहे या बाजूला। या समुद्राला येऊन या ठिकाणी मिळालेल्या नद्या, सकाळी कथा ऐकली तुम्ही, तर याच ठिकाणी चंद्र आणि रोहिणीनं तपश्चर्या केली। या त्रिवेणी संगमावर तपश्चर्या केली। चंद्राला जो काय लागलेला रोग होता, त्या दक्ष राजानं शाप दिलेला होता, आणि तो क्षयरोग संपवण्यासाठी या ठिकाणी तप केलेलं ठिकाण। आणि इथंच भगवंत, आपण आता त्या मंदिरात जाणार आहोत सोमनाथाच्या, जिथं त्या शिवलिंगाची स्थापना त्या असणाऱ्या चंद्राच्या हस्ते झाली, आणि भगवान सोमनाथ त्याच्यामध्ये अवतीर्ण झाले। तर या ठिकाणी प्रसन्न होऊन सोमनाथांनी चंद्राला क्षय रोगातून मुक्त होण्यासाठी आशीर्वाद दिला, आणि तो मुक्त झाला। आणि ज्या काही रोहिणीवर प्रेम करत होता आणि बाकीच्या 26 भगिनी होत्या, त्या 27 नक्षत्र जे आहेत, आता तुम्ही म्हणता ना नक्षत्र माहित आहे सगळ्यांना, शेतकरी आहे तुम्ही, ही 27 नक्षत्र म्हणजे त्या 27 मुले चंद्राच्या बायका आहेत, हे लक्षात राहू द्या। आणि त्या 27 नक्षत्रासारख्या कन्या होत्या। आपण कन्याला काय म्हणतो? नक्षत्रासारखे व मुलगी। अशा त्या नक्षत्र असणाऱ्या दक्ष राजाच्या मुली आणि चंद्राच्या बायका, त्या नक्षत्रासारख्या 27 कन्या, आणि त्यांच्या बरोबर संसार त्या ठिकाणी चंद्राचा पुन्हा सफल झाला। रोहिणी बरोबर पुन्हा ते प्रेम वाढलं, आणि त्या क्षयरोगातून मुक्त झाला। असं असणारं हे ठिकाण, या ठिकाणाला नाव आहे, परत एकदा लक्षात घ्या, त्रिवेणी संगम। हिरण्य, कपिला आणि सरस्वती या 3 नद्याचा संगम आहे। आणि आता आपण इथून पुढे जाणार आहे, तो दुसरा पॉइंट, तिथलं ठिकाण मी तुम्हाला सांगणार आहे। हे लक्षात आलं? इथून आपण आता पुढच्या तीर्थाला जाणार आहोत। प्रेमानं बोला राधे राधे। निश्चित हा व्हिडिओ आपल्याला आवडेल, ही अपेक्षा व्यक्त करतो। बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं असे वेगवेगळे तीर्थांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही निश्चित पोहोचवू। राधे राधे। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।